राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। मातोश्रीवर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि ठाकरे बंधूंमध्ये हे स्नेहभोजन पार पडणार आहे। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चेची देखील शक्यता वर्तवली जाते। राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी बातमी, काही क्षणापूर्वीच राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि मातोश्रीवर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि याच स्नेहभोजनादरम्यान ठाकरे बंधू राजकीय चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार का, ठाकरे बंधूंची युती होणार का, अशा अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसतात। मात्र अद्याप युती संदर्भात कोणतीही अधिकृतपणे घोषणा झालेली नाहीये आणि त्याआधी ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढताना दिसतात। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मनोज, ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढतायत, आता राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। अगदी बरोबर आहे। राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी ते निघाले होते आणि आता मातोश्रीवर पोहोचले आहेत। एक कौटुंबिक भेट असल्याची माहिती समोर येत आहे। स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्यासाठीच राज ठाकरे हे सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत। जेव्हा मातोश्रीवर पोहोचले, माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्यासाठी त्यांना थांबवलं असता ते थांबले आणि मी फक्त स्नेहभोजनासाठी जातोय, सोबत कुटुंब आहे आणि माझी आई सुद्धा असल्याचं सांगितलं आहे, बाकी काहीच नाही आहे आणि समोर निघून गेल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या आणि त्या अनुषंगाने यापूर्वी 4 ते 5 वेळा एकत्र सुद्धा भेटलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचल्यामुळे यातून वेगळं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण आगामी मुंबई महानगरपालिका असतील किंवा राज्यातल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात का हे पाहणं महत्वाचं आहे। शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, यांना सुद्धा वाटते की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि त्या अनुषंगानेच गेल्या काही दिवसातल्या महिन्यातल्या जर भेटी पाहिल्या तर त्या वाढल्याचं पाहायला मिळतंय। कुठेतरी कार्यकर्त्यांना सुद्धा याबाबत सकारात्मक अशी आशा निर्माण झालेली आहे आणि आज पुन्हा एकदा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेल्याने यावर पुन्हा एकदा काय होते निवडणुकीच्या अनुषंगाने हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। याचबरोबर आज जेव्हा उद्धव ठाकरे सोबत राज ठाकरे भेटतील, बोलतील, त्यावेळेस काही राजकीय चर्चा होतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। याच अनुषंगाने मनसेचे कोणतेही नेते सोबत नसल्याची माहिती समोर येते आहे। तर मातोश्रीवर सुद्धा सध्या तरी कुणीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते नसल्याची माहिती समोर येत आहे। परंतु एकंदरीतच या दोघांमध्ये कौटुंबिक भेट असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता यात काय राजकीय चर्चा होते का आणि झाली तर काय होते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। मनोज, येत्या काळामध्ये ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकत्रित मोर्चा होणार आहे। जेव्हापासून युतीची चर्चा सुरू झालेली होती तेव्हापासून खरं तर हा महत्वाचा आणि मोठा मोर्चा असेल। या संदर्भात या भेटीमध्ये काही चर्चा होऊ शकते का? अगदी बरोबर आहे। जरी कौटुंबिक भेट असेल, स्नेहभोजनासाठी गेलेले असतील, या गोष्टी जरी असल्या तरी कुठेतरी राजकीय चर्चा सुद्धा होताना पाहायला मिळत असतात आणि यात सुद्धा तशा काही चर्चा होतीलच। परंतु नेमक्या काय चर्चा होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांची चांगल्या प्रकारची ताकद आहे आणि हेच महायुतीला म्हणजेच भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला जो विरोध आहे किंवा जी ताकद आहे, जी स्पर्धा आहे ती देऊ शकतात। त्यामुळे जे मनसैनिक आहेत त्यांना आतुरता लागलेली आहे। येत्या काही दिवसामध्ये जो मोर्चा होणार आहे त्यामध्ये फक्त शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट सुद्धा सामील होणार असल्याची माहिती समोर येत असल्यामुळे या मोर्चाच्या दरम्यान सुद्धा काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मनोज, काल उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली होती आणि त्या दरम्यान त्यांनी सांगितलेलं होतं की महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात। उद्धव ठाकरे यांचं कालचं ते वक्तव्य आणि आज अचानक ही झालेली भेट, ज्यावेळेस राज ठाकरे यांनी बाहेर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली त्या दरम्यान त्यांनी काही सांगितलेलं का? ही ठरवलेली भेट होती की अचानक हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठरलाय?
अगदी बरोबर. काल संभाजीनगरला उद्धव ठाकरे होते. त्यांनी एक मोर्चा सुद्धा काढला होता. ते नेतृत्व केलं होतं आणि त्या अनुषंगाने पत्रकार परिषद सुद्धा झालेली होती. आणि माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना जेव्हा आगामी महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील का, एकत्र येणार का असा प्रश्न विचारल्यावर आता ते त्याच वेळी एकत्रच आलेलो आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि आज अचानक पुन्हा एकदा राज ठाकरे भेटीसाठी, उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर रवाना झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी या चर्चा ज्या आहेत त्या अजून गडद होत असल्याचं पाहायला मिळते आहे. तर त्याचबरोबर काल संध्याकाळचा एक राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा एकत्र एक कार्यक्रम होता, परंतु त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हजेरी लावू शकले नव्हते. परंतु ते हजेरी न लावल्यामुळे आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची भेट होते. याला कुठेतरी राजकीय अर्थ आहे का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. कारण येत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिका निवडणुका आहेत, तर त्या अनुषंगानं यात काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे की नेमकं या दोन बंधूमध्ये काय चर्चा होते, जागा वाटप कसं होतं आणि झालं तर कशा प्रकारे जास्तीत जास्त दोन्ही बंधूंचे नगरसेवक आहेत ते निवडून येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर शरदचंद्र पवार गट जो आहे तो सुद्धा यांच्यासोबत येण्यास उत्सुक असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु अधिकृतरित्या जरी समोर येत नसलेली ही माहिती असली तरी त्यामुळे तिसरा व्हिडिओ या दोन्ही ठाकरेमध्ये येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काँग्रेस तर म्हणते की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे राज ठाकरे सोबत नसणार आम्हाला आवश्यकता नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा सांगितलं होतं. परंतु आता कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याकडे सर्वांचंच लक्ष वेधून घेत असल्याचं या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत आहे. मनोज, ग्राउंडवर काम करताना अनेक अनुभव तुम्हाला येत असतील. त्या संदर्भातला एक प्रश्न म्हणजे जर राज ठाकरे सोबत येणार असतील तर एकतर ते महायुती मविया सोबत एकत्र येऊ शकतात किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात. या संदर्भात काही हालचाली सध्या ग्राउंडवर पाहायला मिळतात काय? अगदी बरोबर. ह्या चर्चा तर माध्यमामध्ये होतात असं नाही तर सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा अशाच चर्चा आहेत की दोनच ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि ही निवडणूक लढवावी आणि त्याच अनुषंगाने हे सगळं काही होत असल्याचं पाहायला मिळतंय. जरी महाविकास आघाडी असली तरी उद्धव ठाकरे मात्र शिवसैनिकांशी बोलत असताना आपल्याला लढायचंच आहे स्वबळाचा सुद्धा नारा दिलेला होता. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सुद्धा त्याच प्रकारचा जोश असल्याचं पाहायला मिळते आहे. एकंदरीतच या ठिकाणी जर बघितलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे जण जे आहेत ते निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु ज्या ठिकाणी हे दोघं एकत्र असतील परंतु त्यांची जे कॉमन विवरण प्रोग्राम आहे ते सुद्धा ठरणार आहे आणि त्या अनुषंगाने जर ते पटत असेल तर इतर पक्षांना सुद्धा सोबत घेतील. परंतु तुर्तास मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे तोच एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार. त्यातल्या त्यात मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल ते एकत्रच लढतील अशी शक्यता दिसत आहे. मनोज, मराठीचा मुद्दा घेऊन म्हणजेच मराठी भाषेचा मुद्दा घेऊन हे ठाकरे बंधू एकाच मंचावर पहिल्यांदा अनेक वर्षांनंतर सगळ्यांनाच पाहायला मिळालेले होते. येत्या काळामध्ये जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर मराठी भाषे व्यतिरिक्त असे कोणते मुद्दे असतील जे ठाकरे बंधूंना फलदायी ठरताना दिसू शकतील? अगदी बरोबर आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरूनच हे दोन्ही ठाकरे बंधू जुलै महिन्यामध्ये एकत्र आले होते. कारण राज्य सरकारच्या वतीनं हिंदी विषय जो आहे तो पहिलीपासून सक्तीचा करण्याचा चालू होता आणि त्या अनुषंगानेच हे ठाकरे बंधू एकत्र आले. पुढे राज्य सरकारने तो निर्णय जो आहे तो स्थगित केला होता, मागे घेतला होता आणि पुन्हा एकदा त्यावर हे ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. परंतु फक्त आता मुंबई मराठी भाषेचाच विषय नाही तर मुंबई महापालिकेचा आहे. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता ठेवणे आवश्यक आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि त्यामध्ये जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर सामील झाली आणि सत्ता जर आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मुंबईतलं भविष्य जे आहे ते सुद्धा उज्ज्वल होण्याची शक्यता आहे. आणि त्याचमुळे कुठेतरी मुंबई महापालिकेमध्ये जितके जास्त उमेदवार निवडून येतील त्याचा परिणाम राज्यभरात होईल. विशेषतः मुंबई महानगर प्रदेश जो आहे ज्यामध्ये कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई या ठिकाणी ज्या मुंबई महापालिका आहेत
त्या महापालिकामध्ये सुद्धा वर्चस्व वाढण्याची त्यांची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 1, 2, 5 अशा प्रकारचे जे नगरसेवक होते ते निवडून येत होते। त्या अनुषंगाने जर ही महायुती झाली तर त्याचा फायदा मनसेला सुद्धा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे याचाच जो परिपाक आहे तो या चर्चेतून पुढे समोर येण्याची शक्यता आहे। मनोज, सर्वात आधी म्हणजेच आपल्याला 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले दिसले होते। जवळपास 3 महिने त्या भेटीला, त्या मेळाव्याला उलटून गेलेले आहेत। अद्याप युती संदर्भात कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाहीये। कोणत्या कारणांमुळे नेमका विलंब होत असेल किंवा कसली ठाकरे बंधू नेमकी वाट पाहत आहे? अगदी बरोबर आहे। विलंब यासाठी होतोय की अजून निवडणूक आयोगानं कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा मुंबई महापालिका असेल, या कुठल्याही संदर्भात निवडणूक जाहीर केलेली नाही। आणि आतापासून जर निवडणूक जाहीर केली, युती जाहीर केली तर निवडणुकीमध्ये अनेक जण ज्या इच्छुक असतात ते नाराज होतात। मग त्यावेळेस आयाराम गयारामची स्पर्धा लागते आणि त्या अनुषंगाने कुठेतरी जो मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो की हे या पक्षात होते आता इकडे गेलेत, तो कुठेतरी होऊ नये त्या अनुषंगाने अद्याप या युतीची घोषणा झालेली नाही। त्याचबरोबर यात सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित करून ज्या जागा वाटप होणार आहे त्या कशा प्रकारे होतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सुरुवातीला मुंबई महापालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगल्या प्रकारे प्रदर्शन करत 27 नगरसेवक निवडून आणले होते। त्यानंतर 2019ला त्यांचे 7 नगरसेवक निवडून आले होते। कालांतराने ते 7ही नगरसेवक त्यांच्यापासून दुरावले गेले। राज्यामध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस सुद्धा त्यांचे 13 आमदार निवडून आले होते। नंतरच्या 2014च्या निवडणुकीत एकच आला होता। पुन्हा 2019च्या निवडणुकीत एकच आमदार निवडून आला होता। या अशा सगळ्या ज्या घटना आहेत त्या सगळ्या घटना जर बघितल्या तर त्यामुळे कुठेतरी दोन्ही पक्षाला, परंतु विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा फटका बसू नये त्यासाठी आतापर्यंत ही युती घोषित झालेली नाहीये। परंतु जसा दिवाळी झाल्यानंतर याला आणखी वेग